नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण धार्मिक कार्यात गुंततात किंवा कुटुंबात रमतात. पण सानेगुरुजी परिसरातील व्यंकटेश कॉलनीत राहणाऱ्या विनायक कुलकर्णी यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपली सामाजिक जाणीव कायम ठेवली आहे. पदरमोड करून गरजूंना मदत करणं, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठांना निखळ आनंद देणं, त्यांच्या सहली घडवणं, गोरगरिबांना कपडे, धान्य, औषधं उपलब्ध करून देणं असं मोठं काम विनायक कुलकर्णी निरपेक्ष भावनेनं करत असतात. आजवर त्यांनी शेकडो लोकांना मदतीचा हात दिलाय. नोकरी करतानाही आणि आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला जनसेवेसाठी बांधून घेतलं. एक संवेदनशील माणूस म्हणून आणि दातृत्वशील व्यक्तिमत्व म्हणून काम करणाऱ्या विनायक कुलकर्णी यांच्याबद्दलचं बी न्यूजचं हे विशेष वृत्त. कोल्हापुरातील सानेगुरुजी परिसरात राहणारे विनायक कुलकर्णी बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झालेत. पण निवृत्तीनंतरही मी आणि माझं कुटुंब या चौकटीत ते अडकून राहिले नाहीत. मूळचे कौलव गावचे असलेल्या विनायक कुलकर्णी यांनी 34 वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. त्यापैकी 32 वर्ष त्यांनी ग्रामीण भागात काम केलंय. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू लोकांच्या अडीअडचणी त्यांना समजून घेता आल्या. नोकरीच्या कालावधीत त्यांनी अनेक घटकांना बँकिंग सेवेच्या बरोबरीनं वैयक्तिक मदत देखील केली. 10 वर्षापूर्वी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करायला सुरुवात केली. या कामात त्यांना पत्नी वृषाली यांचं पाठबळ होतं. मुलं परदेशात असल्यानं घरची फार मोठी जबाबदारी नव्हती. अशावेळी त्यांनी एक वेगळाच उपक्रम सुरू केला. उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची विविध बिलं भरणं, त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करणं, औषधोपचार मिळवून देणं, रुग्णांना जेवण पोच करणं अशी कामं विनायक कुलकर्णी करू लागले. काही वेळा तर रात्री अपरात्री एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना कसलीही मदत हवी असेल तर विनायक कुलकर्णी हजर होतात. जे वयोवृद्ध नागरिक घरी एकटेच राहतात त्यांच्यासाठी कुलकर्णी यांनी एक विरंगुळा केंद्रच सुरू केले. स्वतःच्या सानेगुरुजी परिसरातील बंगल्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ उपलब्ध केलेत. शिवाय त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं यातून कुलकर्णी या ज्येष्ठ नागरिकांना सोबत करतात. काही वेळा तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलींचं आयोजनही केलं जातं. गेल्या 10 वर्षात विनायक कुलकर्णी यांनी अशा 46 सहली यशस्वी केल्यात. गाणी गात निसर्गाच्या सानिध्यात ज्येष्ठ नागरिकांना नेऊन त्यांच्या भोजन निवासाची संपूर्ण जबाबदारी कुलकर्णी दाम्पत्य आनंदानं घेतात. शिवाय ज्येष्ठ नागरिकांचं स्नेह संमेलन देखील भरवलं जातं. त्यासाठी गाणी, नाटकं यांचं सादरीकरण होतं आणि वयोवृद्ध मंडळी सुद्धा वय विसरून मनमुराद आनंद लुटतात. आनंद ह्या लोकांना समजला या ज्येष्ठ नागरिक संघात आल्यामुळं. आणि मग नंतर आम्ही हळूहळू असं सुरू केलं की या लोकांना आपण सामाजिक कार्यामध्ये पण थोडं गुंतवायचं. म्हणून मग मी सुरुवातीला काय सांगितलं की आपण दिवाळीच्या वेळी लोकांना जी गरज आहे किंवा ज्या भागामध्ये कोणीही जात नाही किंवा दिवाळीच कधी ते साजरी करू शकत नाहीत ह्यांच्यासाठी आपण फराळाचं गोळा करूया, आपण नवीन कपडे गोळा करूया, साड्या गोळा करूया असं मग आम्ही ठरवलं. आणि मग आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातल्या सभासदांनी पण मला चांगला प्रतिसाद दिला. आणि मग त्यामुळं आम्ही साड्या किंवा कपडे, नंतर दिवाळीचं फराळाचं असं घेऊन आम्ही दुर्गम भागामध्ये जायला लागलो. आता तर विनायक कुलकर्णी यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डोंगर कपारीतील वाड्या वस्तीवर राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांना कपडे, अन्नधान्य वाटप करायचं व्रत घेतलंय. अगदी पोंबरे इथल्या वानरमारी कुटुंबियांना दरवर्षी दिवाळीचा फराळ, कपडे, धान्य, साहित्य, औषधं दिली जातात. समाजात अनेक लोकांकडे प्रचंड पैसा आहे, पण तो समाजातील गरजू घटकांसाठी खर्च करण्याची दानत नाही. मात्र एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सेवानिवृत्तीचं जीवन जगणाऱ्या विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी वृषाली कुलकर्णी यांनी मात्र पदरमोड करून ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदासाठी, समाधानासाठी काम करण्याचं ठरवलंय. अंध, अपंग, गतिमंद, ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना शक्य तितकी मदत या दाम्पत्याकडून केली जाते. या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कार देखील मिळालेत. मात्र पुरस्कारानं हुरळून न जाता जमिनीवर राहणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही ते स्वखर्चातून जनसेवा करतायत. त्यांच्या या निस्पृह आणि निरपेक्ष सामाजिक बांधिलकीला बी न्यूजचा सलाम. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद वनगुत्ते.